मित्रांनो आपली या ठिकाणी काकी गाजर मस्तपैकी किसून घेते बघा अशी बारीक बारीक, आणि इकडं हा भाग टाकून दिलाय मित्रांनो. तर हा भाग एकदम गाजराचा मध्य भाग असतो आणि ती लय निबराट असते. हे बघा हे आपला असा बारीक बारीक बघा किसलाय, किसणीवरती असं किसून घेतलाय. तर मित्रांनो असं मस्तपैकी आपलं हे शेरडा मेंढराचं तूप आता आधी कोरडा कोरडा आहे आपले खिस चांगला, गाजराचा खिस चांगला कोरडा कोरडा भाजून घेतला आणि त्यानंतर मग आपलं आता टोपू टाकले ह्याच्यामध्ये. मित्रांनो आपला गाजराचा हलवा होत आलेला आहे फायनली. तर मित्रांनो आपलं कसं काय झालंय बघा. मित्रांनो हे आपला वाड्यावरचा गावरान गाजराचा हलवा. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आपण आपल्या वाड्यावरती तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल खास आणि मित्रांनो भरपूर चविष्ट पदार्थ बनवणार आहे मित्रांनो. म्हणजे आपण आईने त्यांनी भरपूर वर्षापूर्वी ट्राय केला होता. असं आवर्जून वाड्यावरती कशी तारमळी परिस्थिती असल्यामुळं सहजासहजी कोण बनवित नाहीत हा पदार्थ, आणि भरपूर म्हणजे त्याच्यासाठी असं आवर्जूनच बनवावा लागतो. आणि खास आपण आज तो पदार्थ आपल्या वाड्यावरती बनवणार आहे मित्रांनो. तर तो पदार्थ काय बनवणार आहे, काय आणणार आहे, काय बनवणार आहे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेलच. तर मित्रांनो आता मी तुम्हाला आपल्या वाड्यावरचं आतापासूनच थोडंफार वातावरण दाखवायला सुरुवात करणार आहे. तर चला तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या काकीचं आईचं चाललंय मस्तपैकी वाघरा बिगरा द्यायचं. तर मित्रांनो आपल्या यारवाळीच्या अशा वाघरा बिगरा द्यावा लागतात. तर आता ही वाघरा देऊन घेते ते आपल्या आई या ठिकाणी शेरडांची दावण ठोकते. अशा पद्धतीने मित्रांनो शेरडांची दावण बी ठोकायला लागती, आपली वाघर बी द्यावं लागती. शेरड तर बांधावंच लागतात आपल्याला दररोज, कारण का तर शेरड आपण तुम्हाला सांगितलेले बेकार असतात आपली शेरड, वाघर बिगर पाडतात काय वाघरात बसत नाही. तर यांचं चाललंय मस्तपैकी वाघर बिगर द्यायचं या ठिकाणी. तर मित्रांनो ही वाघर बिगर देऊन ठेवतील तर आपल्याला जो पदार्थ आपल्या वाड्यावरती बनवायचा आहे त्याचं साहित्य आपल्याला घेऊन आलं पाहिजे. तर मित्रांनो आता जाणार आहे आपण साहित्य आणायला. मित्रांनो ही आपली कढईभर गाजरं आहेत मित्रांनो, आणि या ठिकाणी आपली आई गाजरं खिसून घेते या. तर यावरून तुम्हाला कळलंच असेल आपल्याला काय बनवायचंय. तर मित्रांनो आपल्याला बनवायचे गाजराचा हलवा. तर आपली आई या ठिकाणी आता गाजर मस्तपैकी किसून घेते अशी बारीक बारीक. मित्रांनो आपली आईन काकी या ठिकाणी मस्तपैकी आपल्या गाजराचा किस करून घेते या. आई जरा व्हायचं बुडकं बाडकं चिरते, कवा कवा आपलं गाजर बी खाते जरा. तर मित्रांनो या ठिकाणी चालले मस्तपैकी गाजरी किसून घ्यायची. एक नंबर आपल्या वाड्यावरती हलवा बनवायचा मित्रांनो, दुधात तुपात एकदम जबरदस्त बनवणार आहे आज आपण गाजराचा हलवा. गाजर खिसत्यात आहे का? हा चांगली आहेत ना? चांगली आई कशी काय आहेत आपली गाजर? एक नंबर भारी. काय बनवायचे आपल्याला? गाजराचा हलवा. गाजराचा हलवा. तर मित्रांनो आपली तयारी चालली जरा. आता हे आपल्या खिसणीवरती गाजर बिजर खिसून घेते ते आता मस्तपैकी अशी गाजर खिसून घ्यायची, बारीक बुकटी बनवली की मग आपलं मस्तपैकी बनवायचं आहे. कसं कसं आपल्या वाड्यावरती आपण गाजराचा हलवा बनवणार आहे मित्रांनो चुलीवरती. तर तुम्हाला संपूर्ण पाहिजे आपलं वातावरण कसं आपण चुलीवरती गाजराचा हलवा बनवतोय ती. आपली गाजर बघा कढईत गाजर घेतली होती कशी आहेत, आणि या ठिकाणी आपल्या खिसणीवरती बघा कसा बारीक बारीक भुगा होतोय त्याचा. तर मित्रांनो गाजराचा हलवा एकदम शेळ्या मेंढरांच्या शेरडा मेंढरांच्या दुधातला बनवणार आहे आपण. आणि आपलं तूप सुद्धा घरीच बनवलेलं आहे. आई घरीच बनवले ना तूप? हा घरीच बनवले, शेरडाच्या मेंढराच्या दुधाचं. तर मित्रांनो आपल्याला तुपाचा व्हिडिओ काढायचा होता पण त्या काही काढता नाही आला. हो का या ठिकाणी आपलं म्हणजे असं मस्तपैकी दूध बीत तापवले आईने. हो का हे आता दूध जरा आपलं थोडंच ठेवले. तरी पण मित्रांनो आपण दुपारनं सुद्धा दूध काढलं होतं, कारण का आज नियोजन झालं आपलं गाजराचा हलवा बनवायचा. तर या ठिकाणी आपलं दूध काढलं होतं. मग म्हणलं आता दूध बीध आहे तर आपला गाजराचा हलवा बनवा. तुपाचा बी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होतो मित्रांनो आपण, पण त्या काय दाखवता नाही आला. तूप आधीच बनवले आईनी, ते काय व्हिडिओ घेता नाही आला. त्यामुळं म्हणलं
तूप तरी आता तूप बी आहे, आपलं दूध बी आहे. मग म्हणलं आता आपल्या दुधाचं काहीतरी वाड्यावरती बनवलंच पाहिजे स्पेशल. मग आपण मित्रांनो बनवतोय गाजराचा हलवा. तर आता आपली काकी या ठिकाणी मस्तपैकी किसून घेते गाजर. मित्रांनो आपली या ठिकाणी काकी गाजर मस्तपैकी किसून घेते बघा अशी बारीक बारीक. आणि इकडं हा भाग टाकून दिलाय मित्रांनो. तर हा भाग एकदम गाजराचा मध्य भाग असतो आणि ती लय निबराट असतं. मग हे निबार भाग असतो त्याला मांजरी म्हणतात. ती मांजरी काकी अशी साईडला टाकून देते या. आणि आपल्या बाकीचं जे गाजराचा मवाड भाग आहे त्या मस्तपैकी असा खिसून घेते या ठिकाणी. तर मित्रांनो तर निबराट भाग काही खिसत नाही ना, मग त्यापेक्षा त्याला बाजूला टाकून देतात. मध्यभागी असते ते निबराट. काळूराम तर निवांत झोपलाय मित्रांनो. दिवसभर अशी मस्तपैकी झोपा काढतात गडी. आणि रातची मित्रांनो नुसती बोकत इकडं तिकडं पळत राहतात. त्यांना काय दिसतं काय माहिती. रातची पण एकदम जबरदस्त राखण करतात. दिवसभर झोपतात अशी माचोळी खाली बिरडाव कुठेवी आणि रातची मग राखण. तर आपला काळूराम झोपलाय तिथं. काकीचं चालले गाजर. काकी उरकत आली का नाही? हा झाली 2-4 राहिल्या ते मित्रांनो. काकीने पटा आपली गाजरे खिसून घेतल्या. ते आपल्याला आवरायचे ना जरा, पटक्याच बनवायचे. अजून स्वयंपाक बी बनवायचा आहे. हे बघा हे आपला असा बारीक बारीक बोगा किसलाय. किसणीवरती असं किसून घेतलाय बघा. काकीने एकदम जबरदस्त किसलाय आपला हे गाजरांचा गाजर किसून याचा बोगा बनवला. एकदम जबराट एक नंबर असा बोगा झालाय. आणि आई या ठिकाणी आपली आई आता तयारी करते. चुलबिल पेटावली या ठिकाणी मित्रांनो. गाजराचा हलवा बनवायचा आहे ना आपल्याला. एकदम जबरदस्त का नाही किसून झाली आता. शेवटचं एक राहिलंय ना आता. तर मित्रांनो शेवटचं एकच गाजर राहिले आणि आपलं अख्खं परातीत काकीने गाजर किसून घेतले ते मस्तपैकी. या ठिकाणी मस्त गाजर बिजर किसून झाले ते आपली. आणि आई या ठिकाणी आई काय करणार आहे आता? आता चूल पेटवली. आता मग कढईला माती लावून घ्यायची आणि ते गाजराचा हलवा बनवायचा. आता कढईला घ्यायचे माती लावून मित्रांनो. तर आई या ठिकाणी माती लावून घेते आपली कढईला. चूल पेटली ना चांगली आता? चुलीला चांगला जाळ लागला. आता नाही इजणार कवर बी. आता आपली चूल नाही इजणार मित्रांनो अख्खा स्वयंपाक होऊस तर. पण स्वयंपाक करण्याच्या आधी आपला गाजराचा हलवा बनवायचा आहे आपल्याला. तर आई आता मस्तपैकी माती लावून घेते. माती बिती लावली म्हणजे आपली कढई बिडई काळी होत नाही. काळी होत नाही. कढईला घासायचा काही त्रास होत नाही. म्हणजे नुसते एकदा घासून फिरवली की कढई चकचकीत होऊन जाते. मग आपली राखण माती लावून घ्यायची अशी मस्तपैकी कढईला. मित्रांनो मस्तपैकी असा आपली सगळी गाजर परातभर असा गाजराचा खिस झालाय आपल्या. तर ही सगळी गाजर खिसून घेतले ते मित्रांनो बघा. एक नंबर अशी खिसणीने खिसून घेतले ते आपली गाजर. आणि आता या खिसलेल्या गाजराचा आपल्याला मस्तपैकी वाड्यावरचा गावरान हलवा बनवायचे मित्रांनो. गाजराचा हलवा आपल्या वाड्यावरती बनवणार आहे आता आपण मस्तपैकी. तर मित्रांनो आता आपली मेंढरं बी आले ते वाड्याला. तर मित्रांनो मेंढरं आपली दादाने त्यांनी नेली होती चारायला. तर मेंढरं आली आता आपली वाड्याला. आणि या ठिकाणी आपलं मस्तपैकी आपल्याला बनवायचे गाजराचा हलवा. तर आपली आई या ठिकाणी बनवणार आहे गाजराचा हलवा मित्रांनो. आणलेले गाजर चांगली खिसून घेतले ते. त्याचा चांगला असा परातभर खिस झाला या. आणि आता त्यांना चांगली कढईमध्ये भाजून घ्यायच्यात. मित्रांनो हा आपला परातभर बनवलेला खिस गाजर आणली होती आता मस्तपैकी काकीने आईने आपला गाजराचा खिस बनवून घेतलाय. आणि आता आपली कढई बी ठेवली चुलीवरती. आणि मस्तपैकी आता आपल्याला यामध्ये गाजर कोरडी भाजून घ्यायचंय. हा बनवलेला खिस कोरडा चांगला भाजून घ्यायचाय. आई आता भाजून घ्यायचंय ना? आता भाजून घ्यायचंय. तर आता मस्तपैकी आपली आई टाकून घेते हा गाजराचा खिस कढईमध्ये. तर असं मस्तपैकी मित्रांनो आपल्या कढईला बी जाळ लागलाय. असं चांगलं आता बनवलेला खिस टाकून त्याला चांगला भाजून घ्यायचंय. आता टाकलेला खिस चांगला कोरडा भाजून घ्यायचा या. असा आपला कढई बी मित्रांनो आपला आता हा गावरान चुलीवरचा हलवा बनवायचा आहे. त्यासाठी मित्रांनो असा आता हा खिस टाकलाय कढईमध्ये. आणि आता असा मस्तपैकी कोरडा भाजून घ्यायचा आहे त्याला. सर्वप्रथम मित्रांनो गाजरं आपली खिसून झाली. आणि खिसून झाली की मग ती खिसलेली गाजरं अशी कढईमध्ये कोरडी त्याचा खिस हा भाजून घ्यायचा आपला. गावरान तूप आहे शेरडा मेंढराच्या दुधाचं. आणि दही केलं आणि ती रवीने हलवलं आणि त्याचा गोळा बनवून ते तूप कढवलं आणि आपलं असं तूप झालं. तर आपलं गावरान तूप या वाड्यावरचं गावरान तूप आहे.
तर आता तूप बी टाकून घ्यायचे मस्तपैकी का नाही. हा तर मित्रांनो असं मस्तपैकी आपलं हे शेरडा मेंढराचं तूप आता आधी कोरडा कोरडा आहे आपले खिस चांगला गाजराचा खिस चांगला कोरडा कोरडा भाजून घेतला आणि त्यानंतर मग आपलं आता टोपू टाकले ह्याच्यामध्ये. या तुपात सुद्धा चांगला भाजून घ्यायचा का नाही आहे. तुपात बी चांगला असा भाजून घ्यायचा. तुपात बी आपला चांगला खिस चांगला भाजून घ्यायचा. तर आपली वाटी बघा पिवळी पिवळी पडली म्हणजे आपलं तूप टाकले आता या गाजराच्या हलव्यात. एक नंबर बनवायचा आहे मित्रांनो वाड्यावरचा गाजराचा हलवा आपल्याला. तर आता चुलीला जाळ लावला आईने मस्तपैकी असा जाळ लावलाय आता मित्रांनो. या ठिकाणी मस्तपैकी बनवायची. तर तूप बी टाकले याच्यात. मित्रांनो आपलं मस्तपैकी हे गाजराचा खिस चांगला भाजून झालाय कढईमध्ये तुपात. ह्याच्यात आधी चांगला कोरडा भाजला त्यानंतर तुपात बी मस्तपैकी भाजलाय. असं चांगलं भाजून घेतलंय गाजराचा खिस. आपलं वाड्यावरलं दूध या भाजलेल्या गाजराच्या खिसात टाकायचं. शेरडाचं मेंढराचं एकदम चविष्ट दूध असतं आपला. एकदम भारी प्युअर दूध. मित्रांनो आपलं दूध औषधी दूध असतं मित्रांनो. कारण का आता आपली शेरडं मेंढरं दिवसभर झाडपाला वनस्पतीचा वेगवेगळ्या पाला खात्यात त्यामुळे एकदम औषधी दूध असतं. आणि आता आपलं हे शेरडा मेंढराचं दूध आईने आता ह्या भाजलेल्या गाजराच्या खिसामध्ये टाकून घेतले मस्तपैकी. आता दूध टाकलं आपलं थोडस. आता ह्याच्यामध्ये दूध टाकलंय. आता साखर टाकून घ्यायची त्याच्यात. आधी आपलं मित्रांनो तूप टाकलं त्यानंतर दूध बीट टाकले आणि आता आपली गोड होण्यासाठी साखर टाकायची त्यामध्ये. तर आई टाकते साखर. अशी मस्तपैकी साखर टाकायची मित्रांनो. आपल्या आईने आत्ताच साखर टाकली याच्यामध्ये आणि आता मस्तपैकी त्याला हलवून घेतले साखर टाकून. तर मित्रांनो आपल्या आईने पहिला बनवलेलं होय. नाही ना पहिला आईने कधी बनवला नव्हता. तर मित्रांनो पहिल्यांदाच बनवलाय मित्रांनो. म्हणजे आपल्याला काही एवढा अनुभव बी नव्हता तरी सुद्धा बनवलाय मित्रांनो. तर आपला कसं काय होतोय कमेंट करून सांगा आपल्याला. कारण का आता आपल्याला ह्यातली एवढी काही माहिती नाही. ही आपली पहिलीच बारी आणि पहिल्यांदाच आपण बनवतोय त्यामुळं आपलं एवढा काय म्हणजे ही नसला तरी आम्ही कसं का होईना बनवून दाखवतोय तुम्हाला मित्रांनो. भारी नसला तरी आम्हाला जसा बनवता येईल त्या पद्धतीत आम्ही बनवतोय मित्रांनो. काजू बदाम घेतली ते आणि आता हे थोडं थोडं घ्यायचं टिचून पाट्याव गाजराच्या हलव्यात टाकायचे ना. गाजराच्या हलव्यात टाकायला. तर मित्रांनो गाजराच्या हलव्यात आपलं काजू बदाम सुद्धा टाकायचे. म्हणजे आपण एकदम साधा बनवित असलो तरी त्यामध्ये मटेरियल मात्र सगळं वापरतोय मित्रांनो. सगळं मटेरियल टाकणार आहे. तर आपलं तूप टाकलंय आणि मित्रांनो आता हे काजू बदाम सुद्धा जरा चविष्ट व्हावं म्हणून आपल्या आता वरच्या पाट्यावरती काजू बदाम टेस्टी या असे काजू बदाम सुद्धा टाकून घ्यायचे आपल्याला. तर आई झालं का टिचून. झालं काय झालं टिचून. आता हे मनुका काय टिचलं नाही तर हे मनुका तसं टाकून घ्यायच्यात आणि काजू बदाम टिचून घेतलेली भुकटी ती बी घ्यायची अशी टाकून. सगळ्या आपल्या गाजराच्या हलव्यात. हा सगळ्या गाजराच्या हलव्यात घ्यायची टाकून. तर मित्रांनो या गाजराच्या हलव्यात आपलं काजू बदाम सुद्धा टाकले आईने आणि आता मस्तपैकी त्याला असं हलवून घेते. तर आता आपलं असं मस्तपैकी झालंय तयार. मित्रांनो आपला गाजराचा हलवा होत आलेला आहे फायनली. तर मित्रांनो आपलं कसं काय झालंय बघा. एक नंबर असा मित्रांनो आपल्या वाड्यावरती गाजराचा हलवा बनवलाय आपल्या आईने आणि काकी सुद्धा आपल्याला थोडीशी मदत करू लागली आता. तर आता हे दूध बी आपलं आटत आले आणि आपला हलवा होतच आलाय. आता थोड्याच वेळात तयार होते आपला गाजराचा हलवा. मित्रांनो हे आपला वाड्यावरचा गावरान गाजराचा हलवा मित्रांनो. धनगर वाड्यावरचा गाजराचा हलवा आपण पहिल्यांदाच ट्राय केलता मित्रांनो आणि फायनली आपला हलवा झालेला आहे. तर आता वाईज तो थंड होते बघूया नंतर आपण खाऊन आणि आपल्या दादांना यांना खायला देऊन कस काय झालाय आपला हलवा. तर ते खाताना सुद्धा आज दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला आपण. आपली आई आता गाजराचा हलवा देते सगळ्यांना थोडा थोडा खायला. तर मित्रांनो हो का असं सगळ्यांना देते खायला. तर सर्वात पहिल्यांदा कोणाला देते आई. सगळी ताटं भर आहे आधी सगळ्यांना सगळ्यांना संगच देता येईल ना. तर आता असा आपला बघा कसा झालाय एक नंबर झालाय का मित्रांनो.
तर मित्रांनो आता गाजराचा हलवा खायला दिलेला आहे आपण. अंधाराचं काही एवढं नीट नाही दिसत. तर या ठिकाणी आपल्या भाऊंना सुद्धा दिलाय. भाऊ सुद्धा खात्यात आहे. तर भाऊ कसा लागतोय? एक नंबर लागतोय. दादा सुद्धा खात्यात आहे. दादा कस काय झालाय? एक नंबर. एक नंबर. चविष्ट आहे का? लय मस्त आहे. गावरान मित्रांनो आपण दूध बीट टाकून एक नंबर बनवलाय. त्यामुळं खायला सुद्धा एक नंबरच लागणार. तर दादा ही इकडं खात्यात आहे. आपली आई सुद्धा खाते या ठिकाणी. आई खाते, काकी पण खाते. मित्रांनो अंधारचं एवढं काही नीट नाही दिसत, पण दाखवते आपण तुम्हाला. आई कस काय झालाय? एकदम मस्त झालाय. मस्त झालाय का? हा. काकी कसं झालाय? भारी आहे. भारी आहे ना? हा. तर मित्रांनो आपण बनवलेला गाजराचा हलवा जरा व्हायचा. आपली शूटिंग घ्यायला लेट झालं. मेंढरातलं बी आपण काम करत होतो आणि आता बनवलेला सगळेजण खात्यात आहे मस्तपैकी. तर मित्रांनो अशीच धनगर वाड्यावरची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.